अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहतोय हर एक मंत्र्याचा पगार. अरे 2010 मध्ये 55,000 रुपये पगार असणारा अजितदादा 2.5 लाख रुपये पगार उचलतोय आणि 600 रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त 1500 रुपये वाढवतोय. लाज वाटली पाहिजे. याच्यासाठी खरं तर हे संघटन मित्र, हे लढाई याच्यासाठी आहे का ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला 1500 रुपयात कसं जातं. काल महेश बडेला मी एक कुठला अपंग होता मला माहित नाही, त्या संभाजीनगरचा एक दिव्यांग होता. बच्चू भाऊ 4 महिने झाले आणि 4 महिन्यापासून एकही खडकू आमच्या नशिबी आला नाही. मला घासत जावं लागतं. पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे. आणि त्यानं 2-3 डाव मॅसेज केले, मी तो पाहिला. 4 दिवसापासून बिस्किटवर आहे. 200 रुपये असले तरी पाठवा चालत. आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी, तिसऱ्या अर्थव्यवस्थेची. मित्र, या गोष्टीची चीड यायला पाहिजे. मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली, तिच्या बायकोनं आत्महत्या केली, ते 9 महिन्याचं 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलंय तुम्हाला संताप येत नाही काय, तर खाली मुंडकी टाकली. अरे थोडासा राग यायला पाहिजे होता, एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होता. काही संताप नाही. पण हीच जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र हो, आजूबाजूचे गाव पेटले असते, घरं पेटले असते. सांगायचं तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे. धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आज माझा बाप आत्महत्या करतोय, आम्हाला चीड येत नाही. आमच्या सोयाबीनचे भाव 7,000हून 4,000 विकावं लागले, 4,500 3,500 विकावं लागले. 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला. तरी मात्र आम्ही पाहतोय एकही संताप नाही, राग नाही, रोष नाही, कधी कोण बॅनर छापलं नाही. ही जी राग येण्याची प्रक्रिया ते थांबली आहे, ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे. ती वेळ आमच्यावर आली आहे मित्र. ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे. MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त 200 रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही. आमदाराले 3,000 रुपये रोज जाते. ही जी विषमतेचं बीज पेरल्या जातं. तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे 3 लाख कोटीचं, तामिळनाडूच्या सरकारचं. आणि कृषीमध्ये तरतूद आहे 44,000 कोटीची. महाराष्ट्राचं बजेट आहे 7.5 लाख कोटीचं आणि तरतूद आहे शेतीवर फक्त 9,000 कोटीची. कोण प्रश्न विचारणार आहे? कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे? मित्र, उत्तर प्रदेशचं बजेट आहे 8 ते 8.5 कोटीचं आणि उत्तर प्रदेशच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे 45,000 कोटी. महाराष्ट्र सरकारनं फक्त 9,000 कोटी ठेवले. एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही, याच्यावर चर्चा करायला तयार नाही. काही अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसनं 10 डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र, येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने झाले अजितदादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाही आणि शिंदे साहेब पहले कानच राहिले नाही. हे 3 बंदरों की तरह व्यवस्था हो गई. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर आहे. आता कोणालाच सांगा कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे 3ही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत.
लढाई मोठी आहे, लहान लढाई नाही आहे. ही जाती धर्माची लढाई नाही आहे. तुम्ही आपोआप पेटणार, टीव्हीच्या न्यूजवरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार. असं काही आंदोलन नाही आहे. हे जाती धर्माचं पेटवाचं आंदोलन नहीं है. कहीं मस्जिद के यहाँ आग लगी फिर मंदिर को भड़का दो और मंदिर को आग लगी तो मस्जिद को भड़का दो. ये वो आंदोलन नहीं है. हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे. ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन आहे. जो MRGS वर मजुरी करतं त्याच्या हक्काचं आंदोलन आहे. जो एका दाण्याचे 100 दाणे करतंय त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. मित्र, ही लढाई तेवढीच कठीण आहे. ते द्विभाषिक वाले सांगत आहे, ज्याला ऐकायला येत नाही, माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही. काय बोललं, कसा शब्द आहे, कुठला आवाज आहे, अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुघ्न सिन्हाचा आहे, काही पता चालत नाही. केवढं मोठं दुःख आहे. काही लोकांना त्याच्या मायचा चेहरा पाहिला नाही, असे काही अंधे लोक आहेत. मित्र, या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य पोहोचलं नाही. आम्ही आमच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही. मेरा नगरसेवकचं काय होईल, मला तिकीट भेटणार का नाही भेटणार, मला माझ्या बच्चूच्या बाजूने बसायला भेटलं पाहिजे. ही स्पर्धा नाहीये कार्यकर्त्याची, स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावत त्याला हक्काचं भेटत नाही त्याच्यासाठी आर पारची लढाई. आला टाइम तर भगतसिंग सारखी सुद्धा लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते शपथ घेणारा कार्यकर्ता, त्या पद्धतीने चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. मित्रो, निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे. कुठल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकतं. एक तर रेस्टॉरंट, बियर बार, मटन, चिकन, दारू गिरू, सगळी गाडीची व्यवस्था धूधान असलं पाहिजे. त्याच्या हातातले कळं आणि मग शरीरातलं सोनं. आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशीच आहे. पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होतोय आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बापाची लढाई लढायला निघतो आहे. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. या छातीवर दगड ठेवावा लागल. ते किती इंचाची आहे माहित नाही, पण मला नक्की माहित आहे त्या 56 इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती 10 पटीनं अधिक जास्त आहे हे आम्हाला माहित आहे. हे अतिशय निकळीची लढाई येत्या काळात आम्ही लढतो आहे. प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतो आहे. पुऱ्या महाराष्ट्रभर फिरतो आहे. ते काही जात पात धर्म सांगून फिरत नाही. तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो आहे. अजूनही गाव खेड्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहत आहे, बच्चू भाऊ आता घर कधी भेटून सांगा. 75 वर्ष झाले. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसायदान होतं. किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामा नये, बगर निवाऱ्याचा राहता कामा नये, बगर वस्त्राचा राहता कामा नये. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्ष आता भाजपचं लागलं. 2022 पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते 1.25 लाखाचं. जशी काही बामणाची पूजा आहे 1.25 रुपयाची. 1.25 लाखात घर होत नाही, 2 लाखाचं घर बांधतं आणि 1.25 लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतो आहे. मित्र, अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. अजूनही इरविनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, तिथलं MRI बंद आहे, तिथलं CT स्कॅन बंद आहे, तिथे डॉक्टरची व्यवस्था नाही. एका बेडवर 2 बेड आहे. ज्या गरीब जिथं गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येतं तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमडून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत येऊन बसली आहे. शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराग झालेल्या आहे. आणि मग या सगळ्या अवस्थेमध्ये एका इकडे देशाची अर्थव्यवस्था 3रं स्थान घेत आणि गरीब मात्र मातीत जात आहे. त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे. त्या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळेनं आम्ही पाहिजे सज्ज असलो पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. सत्तेत जासाठी नाही, सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई आहे. लक्षात, सत्तेत जाची लढाई नाही आहे. मी तो म्हणतो बरं झालं पडलो, किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना.
आमदार म्हणून बच्चू कडू, काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू कडूची ताकद आमदारकीत लपलेली आहे. त्यांना हे माहित नाही बच्चू कडूची ताकद बच्चू कडू मध्येच लपलेली आहे, आमदारकीमध्ये नाही. प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर, त्याच्या ताकदीवर, सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण 2 तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर 2 जूनला तिथं अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जातं, कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेटमध्ये आम्हाला मारलं जातं. बजेटमध्ये आमच्या शेतकरी मजुराचं, कष्ट करणाऱ्याचं, माझ्या शिक्षणाची व्यवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत. आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत. 3 तारीख, 3रा दिवस, 3 तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे, 4था आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला, आणि 5 तारखेला संजय राठोडच्या घरासमोर. 5 तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे, कारण या विभागात आंदोलन होत आहे. हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे. 5 तारखेला 9 वाजेपर्यंत यवतमाळमध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे. आपण अधिक जास्त आंदोलन करणार नाही, कारण 5, 6 आणि 7 जूनला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय. संभाजी